गोंदिया में शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थान की ओर से छत्रपति संभाजी महाराज की पुण्यतिथि के अवसर पर पैदल यात्रा का आयोजन किया गया। इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज के वंशज मुधुजी भोसले ने छत्रपति संभाजी महाराज को श्रद्धांजलि अर्पित की। आजचा दिवस तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आजचा दिवस आपल्यासाठी फार दुःखाचा आणि हा काळा दिवस आहे। आज संभाजी महाराजांचं जे बलिदान झालं स्वराज्यासाठी, ते बलिदान त्या सर्व युवा पिढीला हे बलिदानाच्या रूपामध्ये प्रेरणा देणारं बी हे बलिदान आहे। कारण ज्या स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली, त्या स्वराज्याचं रक्षण, त्या स्वराज्य रक्षण झाल्यामुळे धर्मरक्षण हे छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे। आणि ते रक्षण असल्यामुळे आज आपण इथे सगळे जे उभे आहेत, जे आपण इथं आहोत, ते त्याच बलिदानाचे प्रतीक आहे। आणि म्हणूनच आपण ह्या दिवसाला आज पुरा सप्ताह साजरा करून आजच्या या दिवशी आपण त्याला अभिवादन करतो आणि तिथे आपण श्रद्धांजलि वाहतो। फाल्गुन अमावस्या के दिन छत्रपति संभाजी महाराज की हत्या कर दी गई थी। उनकी पुण्यतिथि की स्मृति में शिव प्रतिष्ठान द्वारा पैदल यात्रा का आयोजन किया गया। इस अवसर पर गोंदिया शहर पुलिस निरीक्षक किशोर परबते ने मशाल जलाकर इस यात्रा की शुरुआत की। यात्रा में बड़ी संख्या में शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान के कार्यकर्ताओं और शिव भक्तों ने अपनी भागीदारी दर्ज की। फाल्गुन अमावस्येच्या दिवशी जसं तुम्हाला माहितच आहे की औरंगजेबद्वारे संभाजी महाराजांना हाल करून मारण्यात आला, त्यांना खूप अत्याचार देण्यात आला आणि शेवटी संभाजी महाराजांचे एक केसापर्यंत तर पायाच्या नखनापर्यंत त्यांची शरीराची पूर्ण अशी कृती केली गेली की त्यांच्या शरीराचे पूर्ण तुकडे तुकडे केले गेले। म्हणून त्यांची अंतिम यात्रा पण निघाली नव्हती। त्याच अंतिम यात्राला स्मरण करून आम्ही श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेच्या मार्फत आम्ही दरवर्षी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आम्ही एक मुक पदयात्राचं आयोजन करतो। त्यालाच आम्ही अंतिम यात्रा म्हणून असे संबोधन करतात आणि या यात्रेत आम्ही एक मशालला छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिकारात रूप समजून एक यात्रा करून अंतिम श्रद्धांजली त्यांना अर्पित करतो।